ओके मित्रांनो, गेल्या वेळेस आपण केमिकल कायनेटिक्स CET याच्याशी रिलेटेड आपले आतापर्यंत टोटल 5 व्हिडिओ झालेले आहेत आणि आता आपण 6वा व्हिडिओ जो आपला कदाचित हा शेवटचा व्हिडिओ CET शी रिलेटेड असेल. आता याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे आर्टिकल आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द आर्हेनियस इक्वेशन. ॲक्च्युली तुम्ही जर का नीटचे किंवा JEEचे पेपर घेतले का नाही तर त्याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सर्वसाधारणपणे रेट ऑफ रिॲक्शन, त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, मग त्याच्यामध्ये हाफ लाईफ पिरियड असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड इंटिग्रेटेड रेट लॉवर असेल आणि आर्हेनियस इक्वेशन, ह्या 3 आर्टिकलवर बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपल्याला दिसून येत आहेत. ओके, आता आर्हेनियस इक्वेशनची जरा थोडीशी इंट्रोडक्शन आपण घेऊया. ॲक्च्युली थेअरीला हे सगळं आपलं झालेलं आहे, जस्ट रिवाइज करतो आणि मग आपण MCQ घेऊया. आता आर्हेनियस थेअरीच्या अगोदर आपल्याला कोलिजन थेअरी झालेली आहे अँड इन दॅट कोलिजन थेअरी देर आर द 4 पॉइंट्स यू नो व्हेरी वेल. Number first one, that is the collision between reactant molecules. आता when you can consider this only the secondary reaction, if you can say bimolecular reaction, या second order reaction, B plus AC gives BA plus C. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे these two reactants can be maybe collide with each other, but all the collisions are not responsible for the rate of reaction. There is a fraction of the collisions which can be responsible for the rate of reaction. आणि मग तो जो collision rate आहे तो कोलिजन रेट आपल्याला काय इक्वेशन देत आहे तर कोलिजन रेट कॅन बी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. प्रोपोर्शनल साइन काढलं त्याच्याऐवजी आपण इथं इक्वेलिटी साइन घेऊन एक काय घेतला इथं तर कॉन्स्टंट घेतला Z अँड दॅट Z इज कॉल्ड ॲज कोलिजन फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपण समजून चला ह्याच कोलिजन रेट मधले जे फ्रॅक्शन्स आहेत म्हणजे व्हॉट आर द फ्रॅक्शन्स विच कॅन बी रिस्पॉन्सिबल फॉर द कोलिजन्स अँड दे कॅन बी डिपेंड्स ऑन एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन अँड ॲक्च्युअली दॅट फ्रॅक्शन्स which can be given by the equation you know very well, that is the fraction of the collisions is equal to e raised to minus EA by RT. F is nothing but the fraction of that collisions which can be responsible for the rate of reaction. E हा बेस आहे, EA it is the energy of activation जे आपण इथं बोलणार आहे. R it is nothing but the gas constant. R च्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुम्हाला इथं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जर कॅलरीज मध्ये दिलं, लक्षात घ्या ऑप्शन मध्ये, तर R मात्र तुम्हाला कॅलरीज मध्येच घ्यावा लागेल आणि तर आपल्याला R ची व्हॅल्यू माहितीच पाहिजे, 2 कॅलरीज पर मोल पर केल्विन. लक्षात येते का बघा. जर तुम्हाला एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जूल्स किंवा किलो जूल्स मध्ये दिलं असेल तर मात्र R ची व्हॅल्यू जूल्स मध्ये घ्या, मग त्याला किलो जूल असेल तर किलो जूलला कन्वर्ट करा आणि जूल्स मध्ये R ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 8.314 जूल्स पर मोल पर केल्विन. T इज नथिंग बट द टेम्परेचर. ओके, मग आता हे फ्रॅक्शन ऑफ कोलिजन्स याची रिलेटेड आपण पुढे बघणार आहे. आता एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन हा सेकंड पॉइंट आहे आणि आपल्याला माहिती आहे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इज नथिंग बट द अमाउंट ऑफ एनर्जी विच कॅन बी रिस्पॉन्सिबल फॉर द कन्वर्जन ऑफ रिॲक्टंट टू द ट्रान्झिशन स्टेट अँड ॲट दॅट ट्रान्झिशन स्टेट इट इज कॉल्ड द ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. म्हणजे तुम्हाला रिॲक्टंट पासून त्याच्या ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स पर्यंत जाण्यासाठी जी एनर्जी लागेल त्या एनर्जीला काय म्हणायचं, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन म्हणायचं. आणि ही एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कॅल्क्युलेट करताना आपल्याकडे फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इज इक्वल टू काय येतं तर थ्रेशोल्ड एनर्जी मायनस एनर्जी ऑफ रिॲक्टंट. मग परत प्रश्न असा येतो की ET इज नथिंग बट द थ्रेशोल्ड एनर्जी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द थ्रेशोल्ड एनर्जी. थोडक्यात लक्षात ठेवायचं की थ्रेशोल्ड एनर्जी म्हणजे अशी कमीत कमी एनर्जी अशी आहे की जी या रिॲक्टंटना काय करेल सुरुवात करून देईल. लक्षात येत आहे का बघा, कुठपर्यंत तर या ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स पर्यंत जाण्यापर्यंत. लक्षात आलं. आणि जेवढं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जितकी कमी, लक्षात घ्या, तेवढी रिॲक्शन काय असणार आहे, फास्ट असणार आहे. हा जर ग्राफ वर असता एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जास्त असतं तर रिॲक्शन स्लो झाली असती. म्हणजे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन हे कमी जर असेल तर रिॲक्शन फास्ट. आणि आपल्याला माहिती आहे जर का इथले इथं आपण क्लिअर करूया, इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट, आठवतंय का बघा, रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी इन्क्रीजेस. म्हणजेच थोडक्यात इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कॅन बी डिक्रीजेस. लक्षात आलं का बघा. ओके, मग आता त्याच्याशी रिलेटेड आता इथं आपण एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट घेतलं तर त्याला आपण हीट ऑफ रिॲक्शन म्हणतो डेल्टा H. त्याच्यानंतर आपला हा तिसरा पॉइंट आहे ओरिएंटेशन विथ दॅट इज ऑफ रिॲक्टंट मोलिक्युल्स. प्रॉपर ओरिएंटेशन झाले आपल्याला समजून चला. फॉर एक्झाम्पल दोन आपल्याला जर का हा एक रिॲक्टंट आहे हा एक रिॲक्टंट आहे, बरोबर आहे. आता आपल्याला जर का दोघांची रिॲक्शन करायची आहे तर त्यांच्यामध्ये जी कोलिजन्स होतील त्या कोलिजन्सना एक प्रॉपर ओरिएंटेशन असली पाहिजे. अशी समोरासमोर, अशी जर उलटी ओरिएंटेशन होत असतील तर मात्र तिथं ओरिएंटेशन व्यवस्थित नसणार आहे आणि आपल्याला कोलिजन रेट कमी मिळेल. आणि शेवटचा पोटेन्शियल एनर्जी बॅरियर, हे पॉइंट्स आपले क्लिअर झालेले आहेत. याला म्हणायचं कोलिजन
कोलिजन थेरी. याच कोलिजन थेरीशी रिलेटेड आपण सेकंड ऑर्डर रिएक्शन जी इथं लिहिली तीच मी इथं परत रिपीट केली आणि आपण आर्हेनियस इक्वेशन पर्यंत डायरेक्ट तुम्हाला मी हे देता आलं असतं, फक्त एक जस्ट रिवाइज एका मिनिटामध्ये करतोय की व्हेन यू कॅन कन्सिडर दिस इज द सेकंड ऑर्डर रिएक्शन इन विच रेट ऑफ रिएक्शन कॅन बी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एसी येणार आहे. प्रोपोर्शनल साइन कॅन बी रिप्लेस बाय द इक्वेलिटी साइन. आपण ते काय प्रोपोर्शनल साइन लिहिलं नाही, इथं काय येईल इज इक्वल टू के अँड के इज नथिंग बट द रेट कॉन्स्टंट. आठवतंय का बघा, बरोबर आहे. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के इंटू काय आलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एसी. याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलंय कारण आपल्याला पुढे रेफरन्स घ्यायचा आहे. पण ऍक्च्युअली रेट ऑफ रिएक्शन हा कोणावर डिपेंड आहे, तर दॅट आर नथिंग बट द कोलिजन्स ऑफ दॅट रिएक्टंट मोलिक्युल्स विथ प्रॉपर ओरिएंटेशन. बरोबर आहे. दॅट वन इज नथिंग बट द फ्रॅक्शन ऑफ द कोलिजन्स. लक्ष देते का बघा, फ्रॅक्शन ऑफ कोलिजन्स ॲज वेल ॲज कोलिजन रेट. ह्या तिघांच्यावर रेट ऑफ रिएक्शन काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. बरोबर आहे. म्हणून रेट ऑफ रिएक्शनचा फॉर्म्युला काय आला, पी. पी इज नथिंग बट द collisions with proper orientation. F, it is nothing the fraction of collisions and collision rate. मग आता आपण P इंटू F इंटू collision rate ची व्हॅल्यू आपण ही घेतली बघा, Z इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AC. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, PFZ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AC. आता हे इथं सेम आहे, हे इथं सेम आहे, इथं रेट कॉन्स्टंट आहे, इथं हे 3 आहेत. म्हणजेच आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय मिळेल, तर K इज इक्वल टू P इंटू F इंटू Z. लक्षात आलं, इथं काय मिळालं, K इज इक्वल टू P इंटू F इंटू Z अँड Z इज नथिंग बट द कोलिजन फ्रिक्वेन्सी. हे झालंय आपलं. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू द आर्हेनियस इक्वेशन द फ्रॅक्शन ऑफ कोलिजन्स कॅन बी गिवन बाय द इक्वेशन F इज इक्वल टू E रेज टू मायनस EA बाय RT. हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. मग हे इक्वेशन जर आपण इथं सबमिट केलं तर आपल्याला काय मिळेल, K इज इक्वल टू P इंटू हा Z अगोदर लिहिला इंटू F म्हणजेच इंटू E रेज टू मायनस EA बाय RT. बरोबर आहे बाळांनो. आणि ऍक्च्युअली आर्हेनियस इक्वेशन आता हे P आणि Z जे आहे याच्या ऐवजी तिथं आपण काय घेतला, तर दॅट इज नथिंग बट द A अँड A इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी फॅक्टर या इट इज कॉल्ड द प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन महत्वाचं आहे. हे तुम्हाला सीईटी साठी काय लागणार नाहीये, थेअरीसाठी होऊन जाईल तुमचं. थेअरीच्या लेक्चरमध्ये पण आपण क्लिअर केले, जस्ट रिवाइज करावं, डायरेक्ट लिहिण्यापेक्षा मी तुम्हाला फक्त माहितीसाठी दिलं. म्हणजे आपल्याला K इज इक्वल टू काय मिळालं, A इंटू E रेज टू मायनस EA बाय RT. हे इक्वेशन महत्वाचं आहे. K इज नथिंग बट द रेट कॉन्स्टंट, A दॅट इज द फ्रिक्वेन्सी फॅक्टर या प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. आता EA एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन मायनस साइन आहे बरं का, लक्षात ठेवा, विसरू नका. R गॅस कॉन्स्टंट मगाशी बोललोय आणि T इट इज नथिंग बट द टेम्परेचर. आणि मग आपण याच इक्वेशनशी रिलेटेड आणखीन मग आपण पुढे आर्हेनियस इक्वेशन डिराईव्ह केलंय. बरोबर आहे. आता आर्हेनियस इक्वेशन डिराईव्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, आठवत असेल तर बघा, दिस वन इट इज द इक्वेशन K इज इक्वल टू A इंटू E रेज टू मायनस EA बाय RT. आता जर समजून चला, आपल्याला हा जर काय इथं बेस E आहे म्हणून आपण याचा काय घेतला होता, तर लॉग टू द बेस 10 ऑफ E. बरोबर आहे. म्हणजे इथं K आला इज इक्वल टू लॉग टू द बेस E ऑफ A. आता हा E बेस निघून जाईल, हे का नाही, म्हणजे इथं काय मिळालं, मायनस EA अपॉन RT. बरोबर आहे. आता हे जर घेतलं आपण समजून चला, फॉर एक्झाम्पल लॉग टू द बेस ईचा आपण लॉग टू द बेस 10 कसं करतो, तर मल्टिप्लाइड बाय 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ K इज इक्वल टू, याला आपण केलं 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ A. आता याला करायची गरज नाही, आपण याचा फक्त लॉग टू द बेस 10 केला, आपल्याला केमिस्ट्री लागतो, मायनस EA अपॉन RT. बरोबर. आणि सगळ्या इक्वेशनला डिवाइडिंग जर आपण 2.303 न केलं बाय डिवाइडिंग, लक्षात येतंय का बघा, डिवाइडिंग बाय 2.303 हा कॅन्सल झाला. इथं इक्वेशन काय मिळालं, हे महत्वाचं आहे, लॉग ऑफ K किंवा लॉग टू द बेस 10 ऑफ K इज इक्वल टू, इथं काय मिळणार, लॉग टू द बेस 10 ऑफ A म्हणजे लॉग ऑफ A. इथं मात्र काय येईल आता, मायनस EA अपॉन, याला डिवाइड करायचं आहे 2.303 RT. सो धिस वन इट इज द आर्हेनियस इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला बाळांनो माहिती असलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे आर्हेनियस इक्वेशन तुम्हाला हेही गरजेचं आहे बरं का, लक्षात घ्या. K इज इक्वल टू A इंटू E रेज टू मायनस EA बाय RT अँड फ्रॉम दिस इक्वेशन यू कॅन डिराइव्ह ऍक्च्युअली दिस इक्वेशन, द लॉग टू द बेस 10 ऑफ K इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ A मायनस EA अपॉन
2.303 RT. ओके, आता याच्याशीच आपण समजून चाला. फॉर एक्झाम्पल जरा पटकन बोलतोय आपल्याला, जर आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन, ऍक्च्युअली व्हॉट इज द Arrhenius इक्वेशन? इट इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे इफ द टेम्परेचर कॅन बी इन्क्रीजेस at that time what happens here? The rate of reaction is also increases. हे आपल्याला माहिती आहे. लक्ष देताय का बघा. आता तुम्हाला अगदी थोडक्यात आयडिया देतो. टेम्परेचर तुम्ही वाढवलं की रेट ऑफ रिएक्शन वाढणार आहे. मग रेट ऑफ रिएक्शन कधी वाढेल? जर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी झालं तर. म्हणजे फॅक्टर कोणता डिक्रीज झाला? EA/RT. मी मायनस नाही म्हटलं, लक्षात घ्या. EA/RT लक्षात घ्या, त्याला पॉझिटिव्ह साईन आहे, तो कमी झाला पाहिजे. म्हणजेच इथं मी असं परत म्हणेन मायनस EA/RT हा काय झाला पाहिजे? तर इन्क्रीज झाला पाहिजे. लक्ष देताय का बघा. म्हणजेच जर हा इन्क्रीज झाला, परत एकदा लक्षात घ्या, तर साहजिकच तुमचा रेट कॉन्स्टंट K हा सुद्धा काय झाला पाहिजे? तर इन्क्रीज झाला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर, फक्त एकच वाक्य सांगा तुम्हाला, टेम्परेचर इन्क्रीजेस, EA/RT डिक्रीजेस, बाकी सगळे फॅक्टर इन्क्रीजेस. म्हणजे तुमच्या फटकन लक्षात राहील. ओके, आणि इथं टेम्परेचरच्या ऐवजी जर समजून चाला आपण कॅटॅलिस्ट घेतलं. इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट व्हॉट हॅपन्स हिअर? अगेन यू कॅन से रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. What happens here? EA/RT decreases. Similarly, what happens here? Minus EA/RT increases. What happens here? That one is nothing but the K can be increases. म्हणजे ही थेअरी आपल्याला माहिती असली पाहिजे. पहिला पॉइंट क्लिअर. पण इथं जरा थोडंसं एक लक्षात घ्या बाळांनो. When you can consider the temperature can be increases at that time. What I say here? Rate of reaction increases. पण जेवढं तुम्ही टेम्परेचर वाढवाल तेवढा रेट कितीने वाढणार आहे? तर सर्वसाधारणपणे जर आपण 10 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवलं, म्हणजे 10 केल्विननं म्हटलं तरी चालेल, कारण का डिग्री सेल्सिअसचं केल्विन करताना 273 केल्विन आपण ऍड करतो. लक्षात घ्या. म्हणजे 10 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर जर वाढवलं का नाही, तर हे मात्र लक्षात ठेवा, रेट ऑफ रिॲक्शन मस्ट बी डबल ॲट अबाउट द डबल इन डेटवर. म्हणजे जवळपास 10 डिग्री सेल्सिअसला रेट ऑफ रिएक्शन डबल होतो. 12वीच्या प्रॅक्टिकलमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल कायनेटिक्सचं कराल का नाही, त्यावेळेस तुम्हाला कायनेटिक्सचे 2 एक्सपेरिमेंट्स आहेत. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन रेट ऑफ रिएक्शन आणि इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन. त्याच्यामध्ये 10 डिग्रीचा आपल्याला डिफरन्स ठेवायचा आहे. त्यावेळेस एक लक्षात ठेवा, रेट ऑफ रिएक्शन हा काय होईल? आपला डबल होतो. लक्षात आलं. आता हा जो रेट ऑफ रिएक्शन डबल होत असेल, तर मग तुम्हाला जर 2 वेगवेगळे टेम्परेचर जर घ्यायचे असतील, तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला फॉर्म्युला जो आहे तोही आपल्याला माहिती असला पाहिजे. काय फॉर्म्युला आहे? तर आत्ताच आपण घेतलं, log of K is equal to log of A minus EA/RT. Sorry, minus EA/2.303 RT. असा फॉर्म्युला आपण आता घेतला. जर का टेम्परेचर T1 असेल तर हा काय येईल? K1. हा तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण log of K1 is equal to log of A minus EA/2.303 RT1. म्हणजे at T1 temperature, rate constant K1. When you can consider log of K2 is equal to log of A minus EA/, पाठच झालं पाहिजे, 2.303 RT2. बरोबर आहे. आणि मग आठवत असेल तर बघा बाळांनो, या इक्वेशन सेकंड मध्ये आपण पाहिजे तर याला इक्वेशन 1 म्हणूया, याला सेकंड म्हणूया. ठीक आहे. जर इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन 1 घेतलं तर लॉग ऑफ K2 मायनस लॉग ऑफ K1. म्हणजे आता डायरेक्ट लिहितो. आठवत असेल तर बघा, लॉग ऑफ K2 अपॉन काय येणार आहे? K1 इज इक्वल टू, याला हे कॅन्सल होईल. लक्षात घ्या. याच्यातून हे मायनस करतो, मी डायरेक्ट लिहितोय. म्हणजे मायनस मायनस हा प्लस होईल, हा मायनस राहील. लिहू का डायरेक्ट? लक्षात येतंय का बघा. म्हणजे इथं EA/2.303 RT1 मायनस EA/2.303 RT2 हे इक्वेशन मिळेल. याच्यातला कॉमन फॅक्टर बाहेर काढा. म्हणजे काय मिळालं आपल्याला? तर लॉग ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू, कॉमन फॅक्टर कोण आहे? EA, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, अपॉन 2.303 R. लक्षात घ्या, हा बाहेर निघाला. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील?
1/T1 मायनस 1/T2. आणि मग याच्यावरनं तुम्ही आरएनएस इक्वेशन जे पुढे लागणार आहे तुम्हाला काय लिहितो आपण, तर हे बघा हे महत्वाचं आहे. log of K2 upon K1 is equal to EA upon 2.303 R min brackets. आता काय येईल T2 मायनस T1 upon T1 T2. आता इथं जे T1 आणि T2 घेतलंय ना आपण ते इथं आलं बघा. समजून चाला जर का तुम्ही इनिशियल टेम्परेचर घेतलं T1 290 केल्विन लक्षात घ्या, तर T2 किती येणार आहे 300. 10 डिग्रीचा फरक ठेवायचा आहे आपल्याला. लक्षात येतंय का बघा. म्हणजे जर सर्वसाधारणपणे 10 डिग्रीचा फरक ठेवला ना तर रेट ऑफ रिएक्शन काय होणार आहे डबल. म्हणजे थोडक्यात त्याचा K2 पण काय होईल किंवा K1 च्या डबल काय होईल K2 होईल. लक्षात येतंय का बघा. म्हणजे हे फक्त इक्वेशन आपल्याला खूप खूप महत्वाचं आहे. हे जरा थोडंसं आपण थेरॉटिकली क्लिअर केलं. आता याच्याशी रिलेटेड आपण एमसीक्यू बघूया म्हणजे मग आणखीन तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता एमसीक्यू कडे जाऊया आपण. ओके मित्रांनो, आता आपल्याला आरएनएस इक्वेशनशी रिलेटेड थोडेसे एमसीक्यू आपण क्लिअर करूया. अगोदर इकडचा आपला एक सोपा एमसीक्यू घेऊया आणि मग आपण इकडे जाऊया. मी 4 एमसीक्यू लिहिलेले आहेत. थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी ह्या बाकीच्यासाठी जागा लागणार म्हणून पहिल्यांदा थेरीचा एमसीक्यू क्लिअर करूया. जवळपास हे नीटमध्ये किंवा जेईमध्ये विचारलेलेच एमसीक्यू आपण सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्याशी रिलेटेड बघूया. आता पहिला एमसीक्यू काय दिला बघा. ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ अ केमिकल रिॲक्शन कॅन बी डिटरमाइंड बाय. ॲक्टिवेशन एनर्जी EA आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. बरोबर आहे. पहिला आपल्याला काय चॉईस आहे इव्हॅल्युएटिंग रेट कॉन्स्टंट ॲट 2 डिफरंट टेम्परेचर्स. सेकंड evaluating velocities of reaction at 2 different temperatures. Third one, evaluating rate constant at standard temperature. आणि लास्ट वन चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता ॲक्टिवेशन एनर्जीसाठी आपल्याला माहिती आहे की देर इज द आरएनएस इक्वेशन इज युजफुल अँड यू नो व्हेरी वेल द आरएनएस इक्वेशन इज नथिंग बट लॉग ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू, आठवतंय का बघा, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन अपॉन 2.303 R इंटू काय लिहितो आपण 1 अपॉन, बरोबर आहे. काय इक्वेशन होतं T1 मायनस T2 होतं का T2 मायनस T1 होतं, तर पहिल्यांदा इथं T1 मायनस 1 अपॉन T2. हे जरा थोडंसं लक्षात घ्या. ओके, आता याच्यामध्ये एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन करायचं आहे तर नंबर नेक्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल पहिला हा चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट येणार आहे का, नाही, चॉईस गेला. सेकंड आपल्याला समजून चला व्हेलॉसिटीचा इथं कुठं रिॲक्शनच्या काय आहे का उल्लेख नाहीये, म्हणजे हा पण गेला. म्हणजे इव्हॅल्युएटिंग रेट कॉन्स्टंट आपण करतोय, रेट कॉन्स्टंट इव्हॅल्युएट करतोय, पण कधी करतो रे, ॲट स्टँडर्ड टेम्परेचर करतो का ॲट 2 डिफरंट टेम्परेचर करतो मला सांगा, तर ॲट 2 डिफरंट टेम्परेचर. म्हणजे हा सी सुद्धा आपला बाळानो काय तर रॉंग चॉईस आहे. म्हणजे इथं याच्यासाठी करेक्ट चॉईस काय येणार आहे तर इव्हॅल्युएटिंग रेट कॉन्स्टंट ॲट 2 डिफरंट टेम्परेचर्स. कारण का तुम्ही दोन्ही रेट कॉन्स्टंट जे घेता ते वेगवेगळ्या टेम्परेचरला घेता, म्हणून त्याचं उत्तर काय आलं ए, अँड दॅट इज द करेक्ट चॉईस. ओके, आता त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट वन, आपल्याला त्याच्या पुढचा आता एमसीक्यू आपण क्लिअर करूया C1/1. ओके, म्हणजे आपल्याला इथं कॅल्क्युलेशनला थोडीशी जागा मिळेल. अगदी सोपे एमसीक्यू असतात, कधी कधी कॅल्क्युलेशन करायला लागतं, कधी कधी करायला लागत नाही. तुम्हाला मी खरं सांगतो. आता जरा बघा इथं बघा, फॉर अ रिॲक्शन activation energy, that is the EA, energy of activation is equal to 0. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन 0 दिली. लक्षात येतंय का बघा. म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, जरा थोडंसं आपण एक एक पॉईंट क्लिअर करूया. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जर का समजून चाला लो असेल तर रिॲक्शन विल बी फास्ट, हे आपल्याला माहिती आहे. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जर का हाय असेल तर ॲट दॅट टाइम रिॲक्शन विल बी स्लो. बरोबर आहे, आपण मगाशी बोललोय. आणि एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जर 0 असेल तर रिॲक्शन कशी असणार आहे, साहजिकच इज इन इक्विलिब्रियम कंडिशन. ओके, आता याचा रेफरन्स घेऊन आपण पुढे जाऊया. हे आपल्याला माहिती आहे, मग आपण असं कन्सिडर करूया. सी फर्स्ट वन. आता समजून चला फॉर एक्झाम्पल हे बघा काय दिलंय, फॉर अ रिॲक्शन ॲक्टिवेशन एनर्जी दॅट इज द EA इज इक्वल टू 0 अँड रेट कॉन्स्टंट ॲट 200 केल्विन इज 1.6 इंटू 10⁶ पर सेकंड. आता आपल्याला बघा काय करायचं आहे, द रेट कॉन्स्टंट ॲट 400 केल्विन ओके विल बी. आपल्याला 200 केल्विनला रेट कॉन्स्टंट दिलाय, म्हणजे याला जर तुम्ही T1 म्हटला तर हा तुमचा K1 असणार आहे, याला जर तुम्ही T2 म्हटला
तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, K2 कॅल्क्युलेट करायचं आहे आणि R ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ज्यूल्समध्ये, म्हणजे साहजिकच आपल्याला ह्याचं काय येणार आहे तर ज्यूल्स किंवा किलो ज्यूल्स मधली काय असेल ती एनर्जी पण ती 0 दिलेली आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. लक्षात आलं. मग आता हे कसं सोडवायचं आपण, तर समजून चला. फॉर एक्झाम्पल आपल्याला इक्वेशन माहिती आहे काय, तर लॉग ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन अपॉन 2.303 R इंटू 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणजेच हा फॉर्म्युला आपण लिहिताना जरा थोडासा असाही ॲडजस्ट करून लिहूया. काय लिहितो आपण, T2 मायनस T1 अपॉन T1 T2. आता जरा थोडंसं बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपल्याला K2 दिलाय, टेम्परेचर हा इथला जर असेल T2 म्हणजे आपण किती घेऊया, इथल्या इथं ॲडजस्ट, बरं इथं खाली लिहूया आपण. समजून चला लॉग ऑफ, आता K2 किती डिग्रीला आहे तर 400ला आहे, अपॉन, बघा मी इथं K 400 लिहिलं म्हणजे तो K2 कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं K 200 म्हणजे इथला आला जो काय असेल तो, बरोबर. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन अपॉन 2.303 इंटू 8.314, बरोबर. म्हणजेच इथं परत आता T2 किती आपलं 400 मायनस 200 अपॉन T1 200 मल्टिप्लाइड बाय 400. आता मी मुद्दामून इथं EA लिहिलं, पण EA ची व्हॅल्यू किती आहे रे मला सांगा, 0 आहे. आता बघा किती सोपं केलं एक्झाम्पल, फक्त लक्षात आलं पाहिजे. आता 0 डिवायडेड बाय समथिंग, बरोबर आहे, इट इज ऑलवेज 0. आणि 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग, इट इज ऑलवेज 0. म्हणजे बाळांनो इथं बघा लॉग ऑफ K 400 डिग्री सेल्सिअसला तोच 200 डिग्री सेल्सिअसला इज इक्वल टू काय आलं रे मला सांगा, 0 आलं. आता आपल्याला उत्तरापर्यंत जायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे, K2 काढायचा आहे. हा K 400चा काढायचा आहे आपल्याला. आता आपल्याला हा लॉग नको आहे, म्हणजे आपल्याला इक्वेशनचा काय घ्यावा लागेल, अँटीलॉग. अँटीलॉग घेतला तर हा लॉग गेला, काय मिळालं K 400 अपॉन K 200 इज इक्वल टू. आता याचा जर अँटीलॉग घेतला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे बाळांनो 0.00चा जर का तुम्ही बघितला लॉग 0 मध्ये तर तो येतो 1. आता लक्षात येतंय का बघा, हे माहिती पाहिजे. काही गोष्टी आहेत का नाही तुम्हाला सर्वसाधारणपणे एक सांगतो, लक्षात घ्या. 20चा लॉग माहिती पाहिजे, 30-10. 40चा लॉग माहिती पाहिजे, 60-21. सर्वसाधारण 69चा 3 मध्ये, कारण का आपल्याला काय लागतं 0.693 अपॉन T हाफ. आठवतंय का बघा, असे काही लॉग आपल्याला माहिती असावेत. आता जर काही असेल तर K 400 इज इक्वल टू 1 इंटू K 200. आणि K 200 किती दिला रे आपल्याला, तर इट इज द 1 इंटू 1.6 इंटू 10⁶ ही व्हॅल्यू दिलेली आहे ना. म्हणजे इथं 400 डिग्री सेल्सिअसला सुद्धा जो K आहे तो किती असणार आहे, तर इट इज द 1.6 इंटू 10⁶ पर सेकंड. दॅट विल बी करेक्ट आन्सर, हे येणार आहे. आता खरं सांगू तुम्हाला एक लक्षात घ्या, हे मी तुम्हाला मुद्दामून सोडवून दिलंय, ज्याच्यासाठी आपला 2-3 मिनिट वेळ गेला असेल, पण हे खरं सोडवायचंच नसतं. का, जर एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जर का 0 आहे, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जर 0 आहे तर क्लिअर कट आहे तुमचा जो K2 आहे तोच K1 असणार आहे. लक्षात घ्या, कारण का 0 डिवायडेड बाय समथिंग 0 मल्टिप्लाइड बाय 0 समथिंग 0, म्हणजे परत या 0चा काय येणार मला सांगा, अँटीलॉग घेतला, बरोबर 1. म्हणजे हा इकडे गेला तर ही जी व्हॅल्यू आहे तीच ही व्हॅल्यू असणार आहे, किंवा ही जी आहे तीच असणार आहे. म्हणजे हे न्यूमेरिकल तशी म्हटलं तर सोडवायची गरज नाही. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इज द 0. ॲट दॅट टाइम यू कॅन राईट हिअर K2 इज इक्वल टू K1 या K1 इज इक्वल टू K2. आता लक्षात आलं बाळांनो, म्हणजे इथं जी व्हॅल्यू आहे तीच आपली काय असणार आहे, आन्सर 1.6 इंटू 10⁶ पर सेकंद. हे फक्त पहिल्यांदा समजून घ्या. लक्षात येतंय का बघा. ओके, सो धिस वन इट इज द सेकंड MCQ. म्हणजे आपल्याला हा इथं लक्षात आला. ओके, आता हा एक MCQ आपला झालेला आहे. आता नंबर नेक्स्ट घेऊया आपण. ओके, आता सी 1 बाय 1. आता नेक्स्ट MCQ आपल्याला काय दिलंय बघा, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. काय दिलं, द स्लोप ऑफ द लाईन ग्राफ ऑफ लॉग ऑफ K वर्सेस 1/T फॉर द रिॲक्शन. इथं रिॲक्शन दिली आपल्याला, N2O5 गिव्स ट्वाइस NO2 प्लस हाफ O2 इज 5000. स्लोप आपल्याला मायनस 5000 दिलाय.
कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन ऑफ द रिॲक्शन इन किलोजूल पर मोल. म्हणजे इथं जर तुम्ही आर घेतला ना तर तो आर काय असला पाहिजे 8.314 असला पाहिजे, पण परत किलोजूल पर मोल आहे. आपल्याला हे चॉईस दिले C1/1. आपल्याला आर्हेनियस इक्वेशन माहिती पाहिजे, लगेच क्लिक झालं पाहिजे. काय आर्हेनियस इक्वेशन? तर लॉग ऑफ के इज इक्वल टू, आठवत असेल तर आता डायरेक्ट लिहितो, -EA अपॉन 2.303. आठवत आहे बरोबर. आणि मग प्लस इथं काय मिळतं आपल्याला लॉग ऑफ ए मिळतो. आठवत आहे का बघा. म्हणजे कुठलं इक्वेशन घेतलं मी खरं तर दॅट वन इज नथिंग बट द के इज इक्वल टू ए इंटू e⁻EA/RT. आणि हे सोडवल्यानंतर तुम्हाला शेवटचं इक्वेशन मिळालं होतं लॉग ऑफ के इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस, आठवत असेल तर बघा, EA अपॉन 2.303 RT. हा इथं आपला राहिला EA अपॉन 2.303 R. जरा लिहिताना असा लिहितो T, आणि हा इकडं मी प्लस घेतला, हा मायनस आहे बरं का. इथं प्लस लॉग ऑफ ए हा इथं मी लिहिला. हे इक्वेशन फक्त रिअरेंज केलं बरोबर. आता कोण वर्सेस कोण काढलंय तर लॉग ऑफ के वर्सेस 1/t. लॉग ऑफ के वर्सेस 1/t. आता हा जर ग्राफ घेतला तर हा वाय ॲक्सिस आला बरोबर, हा एक्स आला, y इज इक्वल टू mx प्लस सी. करेक्ट. म्हणजे इथं जर आपण ग्राफ काढला तर फटकन अगदी थोडक्यात आपण काढूया. इकडं आपल्याला मिळेल 1/t एक्स ॲक्सिसवर, इकडं आपल्याला मिळेल लॉग ऑफ के बरोबर. आणि जर इथं मायनस आहे तर तो स्लोप मायनस असेल तर साहजिकच हा ग्राफ आपला असा येणार आहे. म्हणजेच इथं बाळांनो काय मिळालं आपल्याला तर स्लोप इज इक्वल टू -EA अपॉन 2.303 R. and this one it is nothing but the log of A intercept on y axis. हे जर तुम्हाला कळलं ना तर इक्वेशन सुटलं तुमचं, संपलं काम. काय दिलं त्यांनी बघा बरं व्यवस्थित आपल्याला न्यूमेरिकल मध्ये. 1 मिनिटाचं काम आहे, फक्त न्यूमेरिकल समज किंवा क्वेश्चन समजला पाहिजे. द स्लोप ऑफ द लाईन ग्राफ ऑफ द लॉग ऑफ के वर्सेस 1/t हा जो स्लोप आहे दॅट इज इक्वल टू -5000. स्लोप आपला काय आहे रे -EA अपॉन 2.303 R इज इक्वल टू -5000. संपलं काम. माझी काही गरज नाही. कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन. आता इकडे लक्ष द्या बरोबर आहे. आता हे मायनस साइन तुम्ही इथं कॅन्सल करा. म्हणजे तुम्हाला काय मिळालं EA अपॉन 2.303 ओके मल्टिप्लाइड बाय 8.314 बरोबर इज इक्वल टू 5000. म्हणजेच आता EA इज इक्वल टू काय मिळेल तर 2.303 मल्टिप्लाइड बाय 8.314 मल्टिप्लाइड बाय 5000. लक्षात आलं. पण याला जे युनिट येईल का नाही याला असणार आहे ज्यूल्स, कारण 8.314 आपण ज्यूल्स मध्ये घेतलंय. पण आपल्याला कशात घ्यायचं आहे किलोजूल पर मोल. लक्षात घ्या. मग आता याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर ते मल्टिप्लिकेशन बाळांनो किती येतं आहे तर दॅट वन कॅन बी इक्वल्स टू 95735 ज्यूल्स. आता मी मल्टिप्लिकेशन इथं करत बसत नाही, तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे आता हे ज्यूल्समध्ये आलं. आपल्याला किलोजूल पाहिजे असेल तर काय येणार आहे 95.735 किलो ज्यूल्स पर मोल पर केल्विन. लक्षात आलं. एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन किलोजूल पर मोल, नॉट पर केल्विन, सॉरी. एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन किलोजूल पर मोलला किती येईल 95.7 आणि पुढं दिलंय का नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ए 95.7. दॅट विल बी करेक्ट आन्सर. आता गंमत काय करतील सांगतो तुम्हाला. ॲक्च्युली त्यांनी हे चॉईस दिलेत, पण एखाद्या वेळेस इथं देताना आपण असा पण एखादा चॉईस देतील 95735. तुम्हाला वर किलो जूल म्हटलं, हे पण तुमचं उत्तर आहे लक्षात घ्या. पण हे कशात आलं जूल्समध्ये आलं. तुम्हाला जूल्स नको आहे, कशात विचारलंय किलो जूलमध्ये. म्हणजे इथं 95.7च किंवा पाहिजे तर हे बघा हां हे पण दिलं आपल्याला इथं. लक्षात येत आहे का बघा. पण आपल्याला इथं पॉईंट दिल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे 95,735 हे आपलं इथं जूल्सचं किलो जूलला कन्वर्ट केलं बरोबर. म्हणजे 95.7 हे एक आपलं आन्सर आलं. म्हणजे करेक्ट चॉईस बाळांनो कोणता आला ए इज द करेक्ट चॉईस. लक्षात येत आहे. म्हणजे याप्रमाणे आपल्याला न्यूमेरिकल सोडवायचे आहेत. ओके सोपं असतं. फक्त काय करायचं थोडंसं प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल्स खूप सोपी जातील. काही अवघड नाही. न्यूमेरिकल्सची कॅल्क्युलेशन्स पण आपल्याला जमतात. शक्यतो लॉग टेबल लागत नाही आणि जिथं लागत असेल तिथं लॉग देतात आपण बघितलंय.
आता नंबर नेक्स्ट वन, अ केमिकल रिॲक्शन वॉज कॅरीड आउट ॲट 300 केल्विन. सुरुवातीचं टेम्परेचर 300 केल्विन दिलं अँड 280 केल्विन. नंतरचं म्हणजे कमी केलं बरं का त्यांनी 20 डिग्रीनं. द रेट कॉन्स्टंट वेअर फाउंड टू बी K1 अँड K2. याला त्यांनी K1 म्हटलं, याला त्यांनी K2 म्हटलं रिस्पेक्टिव्हली. हा शब्द महत्त्वाचा आहे. देन आता आपल्याला काय दिले बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द K2 इज इक्वल टू 4K1, K2 इज इक्वल टू 2K1, K2 इज इक्वल टू 0.25 K1 आणि K2 इज इक्वल टू 0.5 K1. एका वाक्यात सांगू का, साधं एक्झाम्पल आहे. आपण मागाशी म्हटलं when you can increase the temperature by 10 degree at that time the rate of reaction can be doubles. आता rate of reaction can be doubles at that time you can say the K is also double. असं एक आपण थोडक्यात टेंटेटिव्हली घ्यायचं. प्रत्येक 10 डिग्री सेल्सिअसला रेट ऑफ रिॲक्शन काय होतो, डबल होतो. आणि रेट ऑफ रिॲक्शन कधी डबल होईल, जर त्याचा रेट कॉन्स्टंट काय झाला, डबल झाला तर. म्हणजे जरा थोडंसं लक्ष द्या, जर मी 280 केल्विन टेम्परेचर घेतलं आणि त्याचं मी 290 केल्विन केलं तर इथं जर समजून चाला मी K1 घेतला तर हा काय असणार आहे, K2. पण K2 ची व्हॅल्यू डबल असणार आहे. म्हणजे हा जर 1 तर हा 2. लक्षात घ्या रिलेशन कसं येतं बघा. आता समजून चला आपण असं म्हटलं, हा आहे बाळांनो 25 तर हा किती येणार आहे, 50 येणार आहे. म्हणजे इथं जो 50 येईल तो कसा येईल, तर हे इक्वेशन आपल्याला असं येईल K2 इज इक्वल टू 2 इंटू K1. बरोबर का, K2 इज इक्वल टू काय येईल, 2 इंटू K1. म्हणजे इथं आपल्याला 2K1 आला. कधी, जर आपण डबल टेम्परेचर केलं तर. आता याच्या ऐवजी समजून चाला, तुम्ही 280चं काय केलं, 290च्या ऐवजी 300 केल्विन केलं, आणखीन 10 डिग्रीनं वाढलं. आता इथं काय होईल, समजा हा K1 आहे आणि हा K2 आहे, तर इथं डबल होतोय म्हणजे इथं काय येणार, 4 टाइम्स येणार आहे. याच्या हा डबल येईल ना, म्हणजे हा किती असणार आहे, 100 असणार आहे. लक्षात आलं, हा किती असणार, 100. समजून घ्या. आता जर हा 100 आहे तर इथं तुमचा K2 इज इक्वल टू काय येईल बाळांनो, तर दॅट वन इज नथिंग बट द 4 मल्टिप्लाइड बाय K1, 4K1 असं येईल. कारण 25 मल्टिप्लाइड बाय 4 दॅट इज इक्वल टू 100 असं मिळेल आपल्याला. आयडिया क्लिअर. आता व्यवस्थित बघा, याचा अर्थ समजून घेऊया आपण. आपल्याकडं चॉईस नंबर बी आणि डी हा चुकीचाच आहे. मी काय करतो लक्षात घ्या, मला MCQ सोडवायचं आहे. कधी कधी मला नाही जमत, थोडंसं टेन्शन येतं. अशा वेळेस जसं जसं कौन बनेगा करोडपतीमध्ये आपल्याला एक लाईफलाईन असते 50-50, वापरा ना तुमची तुम्ही. आता मी हे का कट केलं, तर हे जर डबल असतं तर. हे मी का कट केलं, तर उलट केलं. समजून चाला, जर याला मी K1 म्हटलं असतं आणि याला जर मी K2 म्हटलं असतं, आता लक्षात आलं का, तर इथं 100 आहे, इथं 25 आहे, म्हणजे याला डिवायडेड बाय 4 करायला लागलं असतं मला, म्हणजे हा आला असता. तसं डिवायडेड बाय 4 केलं तर 0.25 येईल आणि मल्टिप्लाइड बाय 4 केलं तर 4 येईल. 0.5 तर येणार नाही ना. म्हणजे डबल असेल ना, दुप्पट असेल तर ह्या दोन्हीपैकी कोणतरी आलं असतं. माहीत नाही मला, पण आता तर नाही येत म्हणून हे 2 कॅन्सल केले. आता मला ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक घ्यायचं आहे. आता क्लिअर बाळांनो. आता जरा थोडं लक्ष द्या. पहिल्यांदा टेम्परेचर दिलंय 300 केल्विन आणि 280 केल्विन दुसऱ्यांदा दिलंय आणि पुढं काय म्हटलंय, हिथं फसवलंय. द रेट कॉन्स्टंट वेअर फाउंड टू बी K1. फॉर धिस वन इज द K1 and for 280 it is the K2 respectively. म्हणजे 300 केल्विनला K1 आहे आणि 280 ला K2 आहे. आता लक्षात आलं का, बघा मी काय म्हटलं, रिस्पेक्टिव्हली हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला K2 इज इक्वल टू जर पाहिजे असेल तर K1 डिवायडेड बाय काय केलं पाहिजे, 4. म्हणजे K1 डिवायडेड बाय 4 म्हणजेच आपलं उत्तर काय येईल रे, मला सांगा बाळांनो. K2 इज इक्वल टू 0.25, 1/4 इंटू K1 म्हणजे 0.25 इंटू K1. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, तर C इज द करेक्ट आन्सर. आता उलट केलं असतं, बघा मी काय म्हणतोय, त्यांनी इथं जर का 280 केल्विन घेतलं असतं आणि इथं जर 300 केल्विन घेतलं असतं, बघा, आणि रिस्पेक्टिव्हली हा शब्द आहे. इथं K1 आहे, इथं K2 आहे, म्हणजे हा झाला असता K1 बाळांनो, हा झाला असता K2.
म्हणजे K2 इज इक्वल टू तुम्हाला काय करायला लागलं असतं, K1 मल्टिप्लाइड बाय 4. लक्षात येत आहे का बघा, म्हणजे जर 280 अगोदर असतं 300 नंतर असतं तर तुमचं उत्तर आलं असतं ए. हा दोन्हीतला फरक आहे. K2 इज इक्वल टू 4K1. कळतंय मी काय म्हणलं ते. समजा इथं 280 असतं आणि इथं 290 असतं तर हे दोन येणार नाहीत. आता मी इकडं येणार, या दोन्हीमध्ये कोणतरी असणार. पण आता 280ला K1 आहे आणि 290ला K2 आहे, बरोबर. डबल होणार म्हणजे आता इथं काय येईल मला सांगा, तर इकडं आपल्याला K2 इज इक्वल टू K1 मल्टिप्लाइड बाय 2. जर पुढं आलं तर K2 इज इक्वल टू 2K1. आणि जर उलटं असतं, इथं 290 आणि इथं जर 280 असतं ना तर उलटं आलं असतं. K2 इज इक्वल टू 0.5 इंटू K1. एका वाक्यात सांगू का, कधी लक्षात घ्या, अगोदरचं टेम्परेचर जर कमी आणि नंतरचं जर जास्त असेल, बघा मी काय म्हटलं, अगोदरचं कमी नंतरचं जास्त तर ह्या फॉर्मॅटमध्ये बसतं. आणि अगोदरचं जास्त नंतरचं कमी तर असं फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये बसतं. हे जरा थोडंसं लक्षात घ्या बाळांनो, म्हणजे याप्रमाणे MCQ तुमच्या लक्षात येतील अशी अपेक्षा आहे. तुम्हाला व्यवस्थित CETचा अभ्यास करा. केमिकल कायनेटिक्स इथं CET आपली संपलेली आहे आणि तुम्हाला केमिकल कायनेटिक्सच्या CETसाठी ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू व्हेरी मच.